तर नमस्कार मंडळी, आता वाजले आहे पहाटेचे 3:15 आणि आज आहे मंगळवार. आम्हाला जायचं आहे देवदर्शनासाठी. तर मी उठले होते 3 वाजता आणि मला उठूच वाटत नव्हतं. रात्री झोपायलाही लेट झालं होतं, पण 2:15 पर्यंत कसं तरी उठले. आधी व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण कालच्या मध्ये मी सांगितलं होतं की उद्याचा व्हिडिओचा सस्पेन्स, तर त्यासाठी बोलले की आता व्हिडिओ आपण पहिल्यापासून शूट करायला पाहिजे सकाळपासून. तर उठले आणि मला आंघोळीसाठी पाणी वगैरे ठेवलं आणि नंतर झाडून वगैरे घेतले. आणि माझं कसं असतं, उठले पाणी ठेवलं का मी किचन वट्टा वगैरे पुसून घेते आधी आणि नंतर झाडू वगैरे मारते. तर सगळ्या रूम झाडून घेतल्या. आता मुलं आणि मिस्टर एका रूममध्ये झोपले होते, तर ती रूम नाही झाडली. हॉल, किचन आणि आई झोपल्या होत्या, ते एक बेडरूम झाडून घेतलं आणि आवरायला घेतलं माझं. तर सगळं असं व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं. आणि देवदर्शनासाठी जायचं होतं, तर नारळ आधीच आणून ठेवले होते, तर ते नारळ वगैरे सोडलेलं ते सगळं एका टबमध्ये ठेवलं होतं. तर आजचा व्हिडिओ मोठा असणार आहे, कुठे स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका, कारण खूप दिवसापासून चॅनल असा रेंगाळला आहे माझा. आत्ताशी थोडंसं ग्रो व्हायला चालू झालं आहे, प्लीज सपोर्ट करा. माझं पाणी घेतलं उतरून मी आंघोळीसाठी आणि मिस्टरांना पाणी ठेवलं. तर आंघोळ झाल्यानंतर मला डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचं होतं. तर जस्ट आले मी आंघोळ करून आणि डाळगूळ दाखवते मी तुम्हाला, कारण मला नैवेद्यापुरतं करायचा होता स्वयंपाक. आणि एवढी थंडी वाजत होती, पण आंघोळ केल्यानंतर माझी थंडी पूर्ण पळून गेली. आणि मी रोज डेली चप्पल वगैरे घालून स्वयंपाक करत असते, तर नैवेद्यासाठी मी चप्पल वगैरे पण नव्हती घातली, स्वेटर नाही, काहीच नाही, पण फ्रेश वाटत होतं मला खूप. आणि स्विनल माझी लेक उठून आली आणि ती मध्ये करत होती. तर मी तसं आम्हाला 4 वाजता निघायचं होतं घरातून, पण उशीर तर होणार होता, कारण मुलं परत नैवेद्य करायचा होता. बाकीचं थोडंसं आवरून पण जावं लागतं घरातलं, तसंच ठेवून. स्विनलला बोलले मी की तू जाऊन झोप जरा वेळ, मी तुला उठवते. तर नाही, तिचं मध्ये चाललं होतं. थंडी वाजली म्हणून परत जाऊन स्वेटर वगैरे घालून आली. तर नैवेद्यासाठी मी डाळ टाकली शिजायला, भात लावला आणि मेथीची भाजी पण करून घेतली, पीठ पण मळून घेतलं. आता पीठ मुरूस्तवर मी तोपर्यंत देवपूजा वगैरे करून घेतली होती. आंघोळ केल्याबरोबर मी पहिले डाळ लावून घेतली आणि चहा पण घेतला नव्हता. आणि तसं माझं डेलीचं काय असतं, चहा पिल्याशिवाय मला काही सुचत नाही. तर आत्ता मध्ये आजारी होते तेव्हापासून एक आहे की एक अक्रोड खाते आणि पाणी वगैरे पिऊन मग नंतर चहा अर्धा एक तासाने घेत असते. तर आज अक्रोड पण खायची इच्छा नव्हती, कारण खूप सकाळ होती, म्हणजे 3:30 पर्यंत आंघोळ वगैरे झाली होती, त्यामुळे खायला इच्छा नव्हती. स्विनल परत आली स्वेटर घालून आणि ती मध्ये असते, तिचं बघायचं असतं नेहमी. असं काय असलं ना, तिला बरोबर जाग येते आधी आणि लक्ष देत असते. त्यात मला म्हणत होती की मला पण करायचं आहे. तर तिला म्हणलं जा झोप आधी, आणि नंतर शेवटला झोपली, परत उठत नव्हती लवकर. तर कुकर लावून घेतला डाळीचा आणि पटकन भात घेतला शिजायला टाकायला. तर भात थोडासाच करायचा होता, तर पातेल्यात टाकलं, निवडून घेतलं तांदूळ आणि टाकलं पातेल्यात शिजायला. त्यानंतर पीठ वगैरे मळून घेतलं आणि पिठाचं शूट करायला नाही जमलं. आणि देवपूजा वगैरे करून घेतली, मस्त रांगोळी काढली, हार फुलं वाहिली, देवाला अशी देवपूजा केली. अगरबत्ती, मिस्टर गेले होते आंघोळीला, तर ते आल्यानंतर अगरबत्ती लावणार होते. मी काय करते तुला बघा, मी आवडती वाटते. हे बघ मम्मी इकडे बघ. वा, तर आम्ही आज देवीला चाललोय. कुठे मम्मा? तर असं कुठं निघलं का माझी ही बॅग नेहमीची असते. मुलांचा एक्स्ट्रा एक ड्रेस असतो. आता मुलांना तिथं गेल्यावरती ड्रेस चेंज करणार होते, घरून साधेच घेतले होते. मिस्टरांचा रुमाल एक एक्स्ट्रा असतो आणि बाकीच मग एखादा कंगवा वगैरे जवळ ठेवलेला असतो, कारण स्विनलचे केस खराब होतात, माझेही होतात गाडीमध्ये.
स्विनल सगळीकडे कॅमेरा घेऊन फिरत आहे, कोण काय करते. तर आईंचं पण आवरलं होतं. आईंनी मुलांना आंघोळ्या वगैरे घातल्या होत्या, मला नैवेद्य वगैरे करूस्तवर. तर श्रीमय असा रेडी झाला आहे आणि मीही अशी रेडी झाली आहे. हा ब्लाऊज मी शिवला आहे त्या दिवशी, शॉर्टमध्ये टाकलेला आहे. मिस्टरांनी नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर नारळ वगैरे फोडून घेतले. तर आत्ता मी सांगते तुम्हाला, आम्ही चाललो आहे काळूबाईला. तर ती आमची कुलस्वामिनी आहे आणि 2 वर्ष झालं आम्ही गेलोच नव्हतो. तर मागच्या वर्षी जायचं तर अण्णांचं एक्सपायर झाल्यामुळे आम्ही कुठे गेलो नव्हतो ना, आत्ता मग चाललो आहे. तर खूप लवकर निघालो होतो, पाहू शकता अंधारच होता आणि भाऊजी पुढे बसले होते, बोलत होते. इथे गेल्यावरती पुण्यात गेलो होतो. पुण्यात इथं दगडूशेठ हलवाईचं पहिलं दर्शन गाडीतूनच घेतलं, कारण तिथे लवकर अभिषेकचा नंबर होता आमचा 9:30ला, तर लवकर पोहोचायचं होतं. मग इकडे गाडीतूनच दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि पुढे निघालो. तर पुढे बोगदा आला होता कात्रज घाटातला, तर मी इकडनं शूट चालू केलं होतं थोडंसं. तर थोडंच असं शूट केलं, जास्त काही केलं नाही, कारण गाडीत बसल्यावरती एकदम पेंगाळल्यासारखं होतं. तर हा कात्रज घाटातला बोगदा अंधारच बऱ्यापैकी, म्हणजे अंधार पडतोच बोगद्यात गेल्यावरती. तर एवढा एक शूट केला आणि मग एक ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो भोरमध्ये. आणि थोडंसं पुढं गेल्यावरती तर पूर्ण असं धुकं होतं. तर गाडीला पूर्ण असं पाणी झालं होतं आणि छान प्रवास झाला. दर्शन पण खूप छान झालं आणि अभिषेक पण खूप आमचा मस्त झाला. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर मग श्रीमयसोबत एक सेल्फी घेतला, एक स्विनलसोबत सेल्फी घेतली आणि स्विनलचे एक्सप्रेशन पाहू शकता तुम्ही, खूप छान असतात. आहोंसोबत पण एक सेल्फी घेतला आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर निघालो पुढे. आम्ही दोघांनी तर केला नाही, कारण आमचा उपवास होता. आता गेलो आहे आम्ही काळूबाईच्या मेन घाटामध्ये. तर थोडंसं शूट केलं, त्यानंतर काही शूट केलं नाही, कारण घाटामध्ये कसं भीती वाटते, मुलांना घेऊन बसावं लागतं व्यवस्थित. आता काळूबाईला आमची माझ्या माहेरची पण कुलस्वामिनी काळूबाईच आहे आणि सासरची पण. तर लहानपणापासून आम्ही जातोच. इवन माझे मिस्टर, जो काळूबाईचा हादसा झाला होता त्यावेळेस माझे मिस्टर तिथे होते, त्यांनी सगळं डोळ्याने पाहिलं होतं. तिथे पोचल्यानंतर अभिषेकचं ताट घेतलं, मिस्टरांनी माझे असे शूट करत होते आणि छान वाटत होतं. ते प्रत्येक ठिकाणी माझं थोडं शूट घेत होते. मला सपोर्ट करतात ते यूट्यूबसाठी. तर कोणाकोणाचे मिस्टर सपोर्ट करतात प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तिथे गेल्यावरती डोंगरावर अभिषेक झाल्याच्यानंतर मस्त एक गजरा घेऊन त्यांनी माझ्या केसामध्ये माळला, छान वाटलं. म्हणजे खूप स्पेशल वाटत होतं. आणि हे माझे दीर, जाऊबाई, आई आणि आम्ही, आमच्या दोघांचं आलं नाही आता, हे फोटो क्रॉप केले. तर कळस अशी लाईटिंग पण आपल्या संगमनेरच्याच लोकांनी इकडची केली होती. तर ही लाईटिंग पण मिस्टरांचे जे मित्र आहे, ज्यांनी आमचा अभिषेकसाठी नंबर लावला होता, त्यांचं सौजन्य आहे लाईटिंगचं काळूबाईचं ह्या वर्षीचं. तर आम्ही मिस्टरांनी थोडीशी बोलणं वगैरे झालं तिथे आणि आमचे फोटो वगैरे छान शूट केले. काळूबाईच्या इथे आम्ही बांगड्या पण भरल्या आणि माझी लेक एकदम देवीसारखी दिसत होती, खूप गोड दिसत होती आणि तिची फ्रॉक खूप सुंदर आहे, ती साऊथ इंडियन, त्यामुळे तिला देवीचा लुक दिसत होता. आणि फोटो इकडं काढते ती पाहते तिकडं. तर बरेच फोटो असे घेतले होते. हा फोटो खूप सुंदर आलेला आहे आमच्या दोघींचा, सगळ्यांना आवडला. आणि इकडं आम्ही येताना एक घंटी घेतली, तर श्रीमय तो ही घंटी घेऊन वाजवून पाहत होता. आणि खास करून मला स्पेशल ट्रीटमेंट भेटत होती. नंतर आम्ही गेलो धावजी पाटलांना, शिरोळ, जे काळूबाईचे भाऊ असं म्हणतात. आणि येताना कृष्णा हॉटेलमध्ये जेवण केलं आणि डायरेक्ट आलो घरी. तर घरी आम्ही 5:30 पर्यंत आलो. तर हा होता माझा ब्लॉग. कसा वाटला? बाय बाय.